आता यानंतर आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष चेतनजी साटम. या सोहळा समारंभाला उपस्थित सगळं माझ्या ज्येष्ठ आधी आई वडिलांना, माता पितांना, भावंडांना मी साटम त्यानंतर माझ्या उपस्थित आमचे दोन पाहुणे यांना मी सादर प्रणाम करतोय. उपस्थित सगळे माझे सहकारी, मंडळाचे सहकारी, पदाधिकारी आणि तुम्ही सर्व त्र्यंबकरवासी सर्वांना पुन्हा प्रणाम करतोय. मी ह्या जे आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी सगळ्यांनी सांगून झालेली आहे. मग मी एकच सांगतोय, गावचा इतिहास जो उपलब्ध आहे इतिहासात तो 1674 ते 1690 साली आपलं गाव स्थापन झालेलं आहे आणि राज्य दरबारी म्हणजे सरकारी दरबारी याची नोंद आहे ही 1824 पासून आहे. 1820 पासून मोठी झालेली आपली जी जागृती आहे ही जागृती ह्या गावात 1931 साली लागू झालेली आहे. 1931 साली हे आपलं पहिलं त्र्यंबक विकास मंडळ होतं ते स्थापन झालेलं आहे. हे सुद्धा गावच्याच निश्चित जे त्यावेळेला पदाधिकारी होते, आपटे होते, मुलं होते त्या ठिकाणी सगळ्यांनी केलेली आहे. त्यानंतर या संस्थेच्या प्रतिपत्त्याखाली बरेचसे उपक्रम या त्र्यंबक गावात साजरे झालेले आहेत. काका तुम्हाला एकच सांगायचा की ज्या काय झाला ज्याचा आणि केला त्या सगळा त्या ज्येष्ठ लोकांनी तुमच्या आशीर्वाद झाला. ह्याच्या पुढे जा होता तो तुमच्या सरकार नव्हता. ही जी शाळा ज्या आम्ही बसला जो सभागृह हा हॉल हा जो आम्ही 1980 साली सगळ्यांनी मिळून पैसे जमा करून देणगी जमा केलेला ही शाळेची इमारत आधी शाळा मुख्य आधी शाळा उभी गावाची एक जी त्यांची इच्छा होती ते माझे काका राजाराम धर्माजी नाईक सकल यांच्या त्या कल्पनेतून त्यावेळेस ते शिक्षणाधिकारी वगैरे रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांच्या कल्पनेतून शाळा उभी लावलेली. एक सुरुवातीक 2-3 वर्ग होते ते प्रत्येक वर्ग त्यावेळेच्या आमच्या म्हाताऱ्यापदांनी त्यांचा जपत असला नसला तरी सगळ्यांनी मिळून श्रमदान करून ते 2 वर्ग बांधलेले एका इतिहास साक्षीदारा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर ही शाळा हळूहळू वाढत गेली आणि आज तुम्ही ते बघता ह्या जो सभागृह हा या सभागृह आम्ही 1982 साली लवकर मस्त बांधलेला. त्या टायमाला पण आमच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं. त्या पिढीपासून ह्या आजच्या पिढीपर्यंत मी एक भाग्यवान असेल की जो ह्या तुमच्या त्र्यंबकच्या वाटकरीत असेल. मला मी भाग्य समजते माझ्या जन्मभूमीचा माझ्या मातृभूमीचा मी काय जन्म नाही वाढलं नाही सगळा मुंबईत गेला पण जा काय सगळा घडत होता त्र्यंबकाच्या विकासाच्या बाबतीत तर माझ्या बघेत होता. आणि माझे वडील जवळजवळ 15 वर्ष या त्र्यंबक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष होते आणि आता ह्याच्या पुढे तो वाचून आता ते जाऊन गेले. मी आपलं माझ्यापर्यंत चालवतो प्रयत्न करतोय. मध्ये काहीतरी मर्ग लिहिली साधारण 1985-86 पासून या मंडळाला करण्यात गेलेला. तर आता परत एका उभारी होतं का या सगळ्या मंडळींच्या सहकार्याने केलेला आणि ते करत राहावं. एकच तुमका सांगतोय, एकच हा जोडून विनंती करतोय. यामध्ये आमचा काय पक्षी धार्मिक किंवा एकच राजकारण नाही. आमचा फक्त तुमची सेवा करायची आहे, गावचा विकास करायचा, गावचं पर्यावरण त्या पर्यावरणाचे रक्षण करायचं. तुम्ही म्हणता हे काय पडला एक मुंबईकडे येतोय आणि नाचताना कुठे जातो तसं नाही. आम्हाला परत सांगायचं आम्ही इलाव नाचता होतो तुमच्यासाठी नाचता काय करतो ना तर तुमच्यासाठी करतो. आमचं काय आम्ही मी रिटायर माझे बहुतेक सगळे रिटायर घरा कंगडीवर पण बसा आमचा आराम खाऊ होता. पण वडीगाडी गावासाठी या माझ्यासाठी वडीगाडीवर परिगाडीची आमची तयारी आहे नेहमी करतो. त्याच्यात तुमचा आमचा आशीर्वाद होईल. कोणी काही मनात विचार होऊ नका अरे हे काय करता तो काय करता माझ्या गटात ते घेतले नाही त्याच्या गटात ते घेतले नाही यात असं काय नाही गरबीट काय नाही. एक त्रिंबकवासी ही जी साखळी लावली घ्यायच्या ह्याच्याप्रमाणे सगळ्यांना करूचा आणि तुमचं परत परत हात जोडून विनंती आहे. कोणाही काही मनात आणू नको. कोणी काय काम चुकाचे काम केले एका गोप्र तुझ्या काय होत नाही ना ते कर्तव्य करून दे. आम्ही जर चुकला आम्ही जर काय माती खातो प्रयत्न केलो तुमचे काम आमचे काम होईल तुमचा पूर्णपणे मी सगळ्यांच्या वतीने देतोय आणि आमची जी काय वाटतं त्याच्या आमच्या पाठीशी मिळावा आमचा आशीर्वाद द्यावा. आज जसे आशीर्वाद द्यावा तरी यापुढे देवा एवढीच एक विनंती करून तुमची सेवा असते. जय हिंद जय हिंद.